नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते 2024 च्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। मित्रांनो, याची पीडीएफ लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, एकदा नक्की चेक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आल्म कोणते? ऑप्शन्स आहेत ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ऑक्सॅलिक ॲसिड यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही देखील 3 ते 5 सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 2, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांच्या अभावाने होतो? ऑप्शन्स आहेत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ई। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? मित्रांनो, प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या। कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत कार्डिओलॉजिस्ट, ॲक्नॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कॉर्निओलॉजिस्ट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरात येणाऱ्या खालील कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत कॅल्शियम कार्बाइड, कॅल्शियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम सल्फेट। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम कार्बाइड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत चांदी, लिथियम, ॲल्युमिनियम, कॉपर, तांबे। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 लिथियम हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, चॅट जीटीपी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? यातील ऑप्शन्स आहेत चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर, चॅट जेनरिक प्री फिक्स ट्रेनिंग, चॅट जनरल प्री डिफाईन्ड टूल्स यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे। ऑप्शन्स आहेत निकोटीन, नायट्रोजन, क्लोरीन, हायड्रोजन। तर ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, ह्या आधी हा प्रश्न परीक्षेत 3 वेळा विचारला गेलेला आहे, तर हा प्रश्न तुम्ही नक्की लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 8, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड। त्यातील ऑप्शन क्रमांक 4 प्रुसिक ॲसिड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी म्हणतात? ऑप्शन्स आहेत पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी यापैकी नाही। यातील ऑप्शन क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? ऑप्शन्स आहेत हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 ऑक्सिजन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? मित्रांनो, प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या। कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन्स आहेत जठर, यकृत, आतडे, मोठे आतडे। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? ऑप्शन्स आहेत 1, 2, 22, 46। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 एकलिंग गुणसूत्राच्या असतात। यातील ऑप्शन क्रमांक 1 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन्स आहेत चार्ल्स डार्विन, वॉटसन, रॉबर्ट हुक, जेम्स वॉट। यातील ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शेवाळ आहे। ऑप्शन्स आहेत हरित, मृत, शाखायुक्त यापैकी नाही। यातील ऑप्शन क्रमांक 1 हरित हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? ऑप्शन्स आहेत मधुमेह, अस्थमा, कॅन्सर, गोवर।
तर यातील ऑप्शन क्रमांक 4 गोवर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे? ऑप्शन्स आहेत हाडांचा अभ्यास, दातांचा अभ्यास, चेतना संस्थेचा अभ्यास, प्रस्तुतीशास्त्राचा अभ्यास। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 चेतना संस्थेचा अभ्यास हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन्स आहेत न्यूटन, डार्विन, गॅलिलिओ, आइन्स्टाईन। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 आइन्स्टाईन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे? ऑप्शन्स आहेत रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर, प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, दिल्ली, पंतनगर, पुणे। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? ऑप्शन्स आहेत तांबे व जस्त, तांबे व कथील, तांबे जस्त कथील, लोह व तांबे। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 तांबे व जस्त हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 वाक्याचा प्रकार ओळखा। जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल। ऑप्शन्स आहेत मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, उद्गारार्थी वाक्य। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22 शब्दाचा समास ओळखा। चक्रपाणी। ऑप्शन्स आहेत कर्मधारय समास, द्विगु समास, समाहार समास, बहुव्रीही समास। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही समास हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23 खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा। ऑप्शन्स आहेत सचिन, लेख, पुस्तक, स्त्रीत्व। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सचिन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा। ऑप्शन्स आहेत केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा कृतघ्न, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतार्थ। ऑप्शन क्रमांक 1 केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा खालील वाक्याचा काळ ओळखा। मी रस्त्याने जात असेल। ऑप्शन्स आहेत साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे। लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।